काल झालेल्या MPSC कंबाईंड ग्रुप बीचा कट ऑफ अंदाजे किती लागेल? व्हिडिओ पुढे बघण्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. कालचा झालेला पेपर कसा होता? पेपर एकतर सोपा, अवघड की मध्यम? पेपर तसा अवघड होता. बऱ्यापैकी सगळ्यांनाच पेपर अवघड गेलेला आहे. आपल्या पेपरचं स्वरूप कसं होतं? पेपरची लांबी, प्रश्नांचे स्वरूप आणि वेळेचं नियोजन. पेपरची लांबी प्रश्नांचे स्वरूप हे PYQ होते. जास्त करून PYQ होते. वन लाईनर क्वेश्चन कमीच होते. आणि वेळेचं नियोजन जे अजिबात बऱ्यापैकी मुलांना जमलंच नाही. कारण सगळ्यांचं असं म्हणणं आहे की वेळ पेपरला पुरला नाही. का तर मॅथ्स अवघड होतं आणि जे आपलं जनरल नॉलेज जे विचारलेलं करंट अफेअर्स ते सगळे 2023-24मध्ये विचारले होते. भूगोल पण अवघड होता. त्या मानाने हिस्ट्री आणि पॉलिटी आणि तसा सोपा होता सायन्स थोडाफार. पेपर अवघड होता त्यामुळे अंदाजे कट ऑफ तरी 50+ तरी लागेलच. इकडे तिकडे मार्क कमी जास्त होऊ शकतात आणि जागा वाढण्याची शक्यता पण आहे. आता वेळेनुसार आयोगाचा पॅटर्न बदलत आहेत. NCERT पुस्तकांचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. कारण झालेल्या मागच्या पूर्वपरीक्षा राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेला पण NCERTमधून बरेच प्रश्न आले आणि ह्या वेळेस पण तसंच झालं. त्यामुळे NCERT पुस्तकांचा अभ्यास यावेळेस केलाच पाहिजे पुढच्या एक्झामसाठी. आता बघू, अंदाजे तरी बघू आता आयोग किती कट ऑफ लागते. पहिले आन्सर की अजून आपली यायची आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. धन्यवाद.